नाशिकमधील भोंदू भविष्यकार अशोक खरात प्रकरणामुळे राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अडचणीत आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। अशोक खरात सोबतचे रुपाली चाकणकरांचे अनेक फोटो समोर आले आहेत। एका फोटोत रुपाली चाकणकर अशोक खरातचे पाय धुताना दिसत आहेत, तर अन्य एका फोटोत त्यांनी खरातच्या डोक्यावर छत्री पकडली आहे। असं असतानाच आता रुपाली चाकणकरांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांच्याच पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरेंनी केली आहे। ठाकरेंनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे। मात्र असं असतानाच रात्री रुपाली चाकणकर फरार झाल्याची पोस्ट ठोंबरेंनी केली आहे। त्यामुळे खरंच रुपाली चाकणकर कुठे आहेत असा प्रश्न विचारला जातोय। रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर राहिल्यास अशोक खरात प्रकरणाचा तपास व्यवस्थित होणार नाही, तसेच चाकणकर 100% पुरावे नष्ट करतील अशी शक्यता ठोंबरेंनी व्यक्त केली आहे। इतकीच नाही तर ठोंबरेंनी चाकणकर यांना सह आरोपी करण्याची आणि तात्काळ त्यांचा राजीनामा देण्याची मागणी देखील केली। दुपारी ठोंबरेंनी पत्रकार परिषदेतून रुपाली चाकणकरांवर निशाणा साधला असतानाच रात्री 11:07 आपल्या फेसबुक पेजवरून एक पोस्ट केली। यामध्ये त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फरार, बजाव टाळी वाजवा टाळ्या असं म्हटलं आहे।